कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी तरुणीला परप्रांताकडनं मारहाणची घटना घडली आहे. मी सध्या कल्याण पूर्वेमध्ये आहे आणि कल्याण पूर्वेमध्ये त्याच मराठी कुटुंबाजवळ मी आलेलो आहे. नेमकं काय वाद होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, काय झालेलं त्या ठिकाणी, कोण होता, कशाला मारहाण केली ती? मी श्री बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये जॉबला आहे रिसेप्शन म्हणून. तर त्यावेळी 7:30च्या सुमारास डॉक्टर क्लिनिकला आले नव्हते. 5-10 मिनिटांनी सर आले तर पेशंटचा नंबरही नव्हता. तर आतमध्ये एक पेशंटला मी पाठवलं ज्याचा नंबर होता. तर सर त्यांच्याशी बोलत होते. सरांनी मला पेशंटला अडवायला सांगितलं. तर मी त्या पेशंटला फक्त एवढंच बोलली की दादा तुमचा नंबर नाही आहे. तर त्या पेशंटनी मला आई बहिणीवरनं शिव्यागाळी केल्या. त्यानंतर ज्याच्यासोबत जो आला होता ना पेशंटसोबत, अनन्या झा म्हणून पेशंट आहे, त्याच्यासोबत जो आला होता ना, तर मी त्यांनाही बोलली की हा बघा कशी अरे तुऱ्याची भाषा वापरतो, आईवरनं शिव्या वगैरे देतोय, यात माझी चुकी काय आहे? यात माझी काय चुकी नसताना त्यांनी मला छातीत माझ्या लाथा एवढ्या मारल्या, 2-3 लाथा मारल्या. मी खिडकीला सुद्धा जाऊन आपटली. नंतर त्यांनी माझी केससुद्धा ओढून दरवाजापर्यंत मला घसरत नेलं. तिथं सुद्धा मारलं मला. आता तुम्हीच सांगा याच्यात माझी चुकी काय? चुकी नसताना सुद्धा त्यांनी माझ्यावर एवढा हे केला की मी काय बोलू पण नाही शकत त्याच्या पुढं. अशा पद्धतीने मारहाण केलेली आहे. तर काय नेमकं परप्रांतांनी म्हणजे काय तो विषय झालेला, मराठी उत्तर भारतीय, काय त्याच्यामध्ये विषय झालेला का? गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव आम्हाला समजलंय. काय काय झालेला विषय? तो परप्रांतीय असून असं कसं मारहाण करू शकतो? हा, कसं काय मारहाण करू शकतात? हे काही चुकी नसताना काय म्हणजे परप्रांतीय आहे का मराठी, काय नेमका वाद झालेला? काय काय वाद झालेला तुमचा? खरं तर झालेलं असं की तिने त्याला जाण्यासाठी अडवलं आतमध्ये. तर त्यांनी डायरेक्टली येऊन घाणघाण शिवाय अशा घाणेरड्या भाषेत तिला बोललेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी काहीतरी बोलून डायरेक्ट तिच्यावर मारहाण केलेली आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव गोकुळ झा आहे आणि तो परप्रांतीय आहे. त्यानंतर म्हणजे हे आले, आता सध्या तुम्ही तक्रार दिली आहे का? काय तुमची मागणी? दिली. आम्ही काल जाऊन पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे. तर आज ते जाणार होते तिकडे क्लिनिकमध्ये पंचनामा करण्यासाठी, पण अजून आम्हाला त्यांची काय माहिती मिळाली नाहीये. बस. आता काय कंडिशन आहे तिची, कशी आहे? सर तिला त्रास होतो इतका. तिला काल ताप आलेला. आम्ही सिटी स्कॅन केलं तिचं. तिला काल श्वास घ्यायला अक्षरशः त्रास होता. तेव्हा ज्या व्यक्तीने मारलं ना तेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आपण पाहू शकतो या ठिकाणी तिला जे काल मारहाण झाली, मारहाणीनंतर आता सध्या तिची परिस्थिती जी आहे आपण पाहू शकता, डोळ्यात अश्रू आहे कुठंतरी. आणि अशा प्रकारे कृत्य करणाऱ्याला कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती त्यांच्या घरच्यांकडनं केली जात आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.